गुड मॉर्निंग. आज आपल्या सीरीजचा डे 39 आहे. मी आता 3-4 दिवस थोडी रेस्ट करणार आहे. तोपर्यंत आपले जे बेस्ट 200 करंट अफेअर्स आणि जी-केचे जे क्वेश्चन आहेत ते मी कंपाईल करेन आणि चॅनलवर टाकेन. त्याची तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन करा. पुन्हा एकदा व्यवस्थित बघून घ्या. आता सध्या काय झालं आहे, की 1-1.5 महिना सतत काम सुरू आहे आणि मी एक दिवसही सुट्टी घेतलेली नाही. त्याच्यामुळे थोडं एक्झॉस्ट फील होतंय. प्लस मला रेस्टची गरज आहे. त्याच्यामुळे मी एक 3-4 दिवस रेस्ट घेते. पुन्हा 3-4 दिवसांनी आपण आपली सीरीज कंटिन्यू करूया. चला मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला पहिला प्रश्न आहे, भारताच्या पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे सेवातीर्थ. आता काही कार्यालयांची, सदनांची नावं बदलली आहेत. मग काय ठेवलं आहे ते बघूया. जे जुनी संसद होती, तर त्याचं नाव काय ठेवलं आहे? संविधान सदन. जे राजपथ होतं, तर त्याचं नाव बदलून आता कर्तव्यपथ केलं आहे आणि केंद्रीय सचिवालयाचं नाव बदलून कर्तव्य भवन असं केलं आहे. आता ज्याची नावं चेंज झाली आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नागपूर करार म्हणजेच काय? नागपूर पॅक्ट कोणत्या वर्षी करण्यात आला? तर तो 1953 साली करण्यात आला. आता हा प्रश्न का घेतला आहे? कारण नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. आता जे हिवाळी अधिवेशन होतं ते नागपूरमध्येच का होतं? दुसऱ्या ठिकाणी का होत नाही? ह्याचं मूळ या नागपूर पॅक्ट म्हणजे नागपूर करारामध्ये आहे. हा कधी झाला? तर 28 सप्टेंबर 1953 साली नागपूर करार झाला. या अगोदर नागपूर ही मध्य प्रदेशची राजधानी होती. पण विदर्भ व महाराष्ट्र एक भाषिक राज्य राहील म्हणून हा करार करण्यात आला आणि या करारामध्ये नागपूर हे एका तरी अधिवेशनाचं केंद्र असलं पाहिजे हे सांगण्यात आलं. म्हणून आपलं जे हिवाळी अधिवेशन होतं ते नागपूर येथे होतं. आता नागपूर हे अगोदर मध्य प्रदेशमध्ये होतं. मग तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली असेल, जर तुम्ही नागपूरमध्ये किंवा विदर्भाच्या साईडला गेला असाल, तर तुम्हाला कळलं असेल की तिथले लोकं हिंदी जास्त बोलतात. याचं कारण काय आहे? कारण ते अगोदर काय होते? एकत्रच होते. म्हणजे काय की ते हिंदी भाषिक राज्य होतं, की या करारामध्ये महत्त्वाचे पॉइंट्स कोणते होते? की नागपूर हे एक अधिवेशनाचं केंद्र राहील. म्हणजे दरवर्षी एक तरी अधिवेशन नागपूरमध्ये घेतले जाईल आणि विदर्भाचा जो विकास आहे आणि प्रशासनिक सहभागाची हमी ह्याच्यामध्ये देण्यात आली. आता आपण परवाच महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या पाहिल्या बरोबर? त्यातली 7वी घटना दुरुस्ती ही 1956 साली झाली होती आणि ती कशाशी रिलेटेड होती? तर राज्य पुनर्गठन ॲक्ट ह्याच्या रिलेटेड होती. आता या ॲक्टद्वारे राज्य भाषिक आधारावर पुन्हा तयार केली गेली आणि विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाला आणि जे अंतिम विलिनीकरण झालं ते 1960 साली जेव्हा आपलं महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हा हे विदर्भाचं महाराष्ट्रात अंतिम विलिनीकरण झालं. आता आपण वेळोवेळी एक गोष्ट ऐकतो, की वेगळ्या विदर्भाची मागणी होत राहते. त्याच्यामागे कारण काय आहे? हे जे नागपूर पॅक्ट आहे, त्याच्यामध्ये जे प्रॉमिसेस दिले होते, तर ज्या गोष्टी ठरवल्या होत्या, त्या व्यवस्थित होत नाही किंवा त्या झाल्या नाहीत. मग तसे होत नाही म्हणून विदर्भावर अन्याय होतोय, असं म्हटलं जातं आणि म्हणून विदर्भ वेगळा करा, असं म्हटलं जातं. ठीक आहे? जे आपण ऐकत राहतो, त्याच्यामागे बरीचशी कारणं असतात. ते कारणं लक्षात घ्या. आपलं मेन काय होतं? हिवाळी अधिवेशन आणि ते नागपूरमध्येच का होतं? ठीक आहे? आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खाली दिलेल्या वृत्तपत्रापैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? तर बहिष्कृत भारत हे त्यांनी सुरू केले आहे, जनता पत्र, समता पत्र, पण नवजवान हे वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते. म्हणून आपलं उत्तर आलं 4. आता त्यांनी कोणकोणते वृत्तपत्र सुरू केले होते? हे तर आहेत. आणखी जनता, मूकनायक, प्रबुद्ध भारत असे वृत्तपत्र सुरू केले होते जनजागृतीसाठी. आंबेडकरांचा जन्म कधी झाला आहे? तर त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला आणि तो कुठे झाला? तर महू येथे झाला. ह्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे, की बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला आहे? महू कुठे आहे? महू हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि त्यांचा जन्म जिथे झाला आहे, महू याचं नाव बदलून डॉक्टर आंबेडकर नगर असं केलेलं आहे आणि हे कुठं आहे? मध्य प्रदेशमध्ये. आणि यांचे निधन कधी झाले? तर 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले आणि यालाच काय म्हणलं जातं? तर महापरिनिर्वाण दिन असं म्हटलं जातं. आता महापरिनिर्वाण याचा अर्थ काय आहे? ज्ञानी, तत्वज्ञानी आणि बुद्धत्व प्राप्त व्यक्तीच्या निधनाला महापरिनिर्वाण असे म्हटलं जातं. आणि तसेच मुंबईतील दादर येथे बाबासाहेब आंबेडकरांचे जिथे अंत्यसंस्कार झाले होते, तर त्याला चैत्यभूमी असे म्हणतात. त्या चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 6 डिसेंबरला लाखो अनुयायी जातात आणि अभिवादन करतात.
आता समाजसुधारकांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इम्पोर्टंट व्यक्तिमत्व होते. त्यामुळे याच्यावर एकतरी प्रश्न येतोच प्रत्येक वेळी आणि प्रत्येक पेपरला. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिलेटेड जे पण क्वेशन्स आहेत, जी पण माहिती आहे, त्याचा पूर्ण आज चॅप्टर क्लिअर करायचा आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या तापमानाला सेंटीग्रेड व फॅरनहाइट ही तापमापके समान असतात? तर -40° ह्या टेम्परेचरला सेंटीग्रेड आणि फॅरनहाइट हे तापमापके समान असतात. आता तुम्हाला सांगते मी, की आपल्याला माहिती आहे पाण्याचा जो उत्कलनांक आहे, तो कितीला आहे? 100° सेल्सियसला आणि पाण्याचा बर्फ कधी होतो? 0° सेल्सियसला. पण फॅरनहाइटमध्ये ह्याचं प्रमाण वेगळं आहे. 32° फॅरनहाइटला पाण्याचा बर्फ होतो आणि 212° फॅरनहाइटला पाण्याचं काय होतं? उत्कलनांक म्हणजे पाणी उकळतं. ठीक आहे? तर ही मापके लक्षात ठेवा आणि कोणत्या टेम्परेचरला ते दोघं सेम असतात, तर -40° सेल्सियसला. डिग्री सेल्सियस असे नाव का पडले असेल बरं? कारण याची जी तापमापे आहे डिग्री सेल्सियसची, ती कोणी बनवली आहे? अँडरसन सेल्सियस या शास्त्रज्ञाने. म्हणून त्याच्या आडनावाप्रमाणे मग त्याला नावच दिलं गेलं डिग्री सेल्सियस. आणि फॅरनहाइट, डिग्री फॅरनहाइट हे कशावरून दिलं गेलं? तर डॅनियल फॅरनहाइट या शास्त्रज्ञाच्या नावावरून डिग्री फॅरनहाइट असे नाव देण्यात आले. कारण ह्यानी डिग्री फॅरनहाइट तापमापीचा शोध लावला किंवा तयार केली त्यांनी. ठीक आहे? त्यामुळे हे लक्षात ठेवा, नावं लक्षात ठेवा आणि हे मेन लक्षात ठेवा. ठीक आहे? आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही? पाली, रांजणगाव, मोरगाव, गणपतीपुळे हे अष्टविनायकांपैकी नाहीये. गणपतीपुळे हे फेमस आहे, पण हे अष्टविनायकांपैकी नाही. मग आपण बघूया की अष्टविनायक कुठे-कुठे आहे. प्लस ह्याच्यावर प्रश्न कसा विचारला होता? मला वाटतं पुण्याच्या पेपरला विचारला होता, की कोणते अष्टविनायकांपैकी गणपती हे पुण्यात किंवा पुणे शहरात नाहीत. मग आपण बघूया अगोदर पुण्यात कोणत्या अष्टविनायकाचे गणपती आहेत. पहिला आहे मोरेश्वर, तो आहे मोरगाव येथे. दुसरा आहे चिंतामणी, चिंतामणी थेऊरगावला आहे, बरोबर. तिसरा आहे महागणपती. महागणपती हा रांजणगावाच्या इथे आहे आणि चौथा आहे विघ्नेश्वर. विघ्नेश्वर कुठे आहे? ओझरला आहे. पाचवा आहे गिरिजात्मज. गिरिजात्मज हा लेण्याद्री येथे आहे. मग पुण्याच्या बाहेर कोणकोणते आहेत ते बघूया. पाचव्यानंतर सहावा आहे तो म्हणजे सिद्धिविनायक. सिद्धिविनायक हा सिद्धटेक येथे आहे आणि सिद्धटेक हे अहिल्यानगर येथे आहे. त्याच्यामुळे हा पुण्याच्या बाहेर आहे, बरोबर. पुन्हा सातवा बल्लाळेश्वर. बल्लाळेश्वर हा कुठे आहे? पाली, रायगड येथे आहे. आणि शेवटचा आठवा आहे वरदविनायक. वरदविनायक कुठे आहे? महाड येथे, रायगड जिल्ह्यात. त्यामुळे हे लक्षात ठेवा की पुण्यात कोणते आहेत आणि पुण्याच्या बाहेर कोणते आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव काय आहे? तर त्यांचे नाव होते यशवंतराव घाटगे. आणि शाहू महाराजांवर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न आला आहे. शाहू महाराजांचा जन्म कधी झाला? तर 1874 रोजी कागल, कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला आहे. शाहू महाराजांनी त्यांच्या काळात मागासवर्गीय लोकांना 50% रिझर्वेशन गव्हर्नमेंट जॉब आणि शिक्षणामध्ये त्यांनी सुरू केलं होतं. म्हणून ह्यांनाच आरक्षणाचे जनक असेही म्हणतात. तुम्ही यांच्यावर सुद्धा जे क्वेश्चन्स येतात किंवा ह्यांचा पूर्ण टॉपिक क्लिअर करा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा प्रश्न खूप सोपा आहे. बऱ्यापैकी सगळ्यांना येत असेल, पण तुमची रिव्हिजन व्हावी म्हणून मी हा प्रश्न घेतला आहे. भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर हे सतलज या नदीवर बांधले आहे. हे धरण कुठे आहे? पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांच्या बाउंड्रीवर हे धरण आहे. हे भारतातील सर्वात मोठे धरण आहे आणि आशियातील दुसरे सर्वात उंच धरण आहे. ह्याचा उद्देश काय आहे? तर बहुउद्देशीय प्रकल्प ह्याच्यासाठी हे धरण बांधण्यात आले आहे आणि ह्याचा जो जलाशय आहे त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं गोविंद सागर. ह्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आला आहे की गोविंद सागर हे कोणाच्या जलाशयाचे नाव आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शब्दांची जात बदलून वाक्य रचना करा. त्याच्या डोळ्यात पाणी आले. आपल्याला काय करायचं आहे? शब्दाची जात बदलायची आहे. त्याच्या डोळ्यात पाणी येते ह्याची जात बदलून आपली जी वाक्य रचना होईल ती होईल त्याचे डोळे पाणावले. ह्याच्यामध्ये पाणी हा मुख्य धातू आहे आणि त्याला कर्त्यासारखेच वापरले आहे. म्हणजेच काय की क्रियापदातच कर्ता सामावलेला आहे आणि क्रियापदाचा भाव हा कर्ता दर्शवतो असे पाणावले या क्रियापदाने दाखवलेले आहे. म्हणून आपलं उत्तर काय झालं? ऑप्शन क्रमांक 2. ऍक्च्युअली हे वर खाली झालं आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे.
त्याच्या डोळ्यातून पाणी वाहते हे साधं सिंपल वाक्य आहे. त्याच्या डोळ्यांना धारा लागतात हे सुद्धा सिंपल वाक्य आहे. आपल्याला हेच वाक्य ठेवायचं आहे, पण त्याची शब्दांची जात बदलायची आहे. ते पाणावले हे बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फिकट हिरव्या पिवळ्या रंगाची साडी या वाक्यात कोणती शब्दजाती अधिक प्रमाणात उपयोगात आणली आहे? आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? फिकट, हिरवा, पिवळा हे काय आहेत? हे विशेषण आहेत, बरोबर? म्हणून आपलं उत्तर काय आलं? विशेषण सगळ्यात जास्त वापरलेलं आहे. रंगाची साडी, या साडीबद्दल अधिक माहिती सांगितली आहे. पुन्हा साडी हे काय झालं? उद्देश झालं आणि उद्देश विस्तार काय झाला? फिकट हिरव्या पिवळ्या रंगाची. कळलं? म्हणजे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगितलं. एकतर वाक्यात सगळ्यात जास्त विशेषण वापरलं आहे, पण हे उद्देश आणि उद्देश विस्तार ह्या दृष्टीने सुद्धा मी तुम्हाला यांची उत्तरं सांगितली आहेत. नाम म्हणजे काय? साडी हे नाम झालं. सर्वनाम म्हणजे काय? ती साडी किंवा तो कुर्ता, ती, ते जे आहे ते काय झालं? सर्वनाम झालं. आणि क्रियापद म्हणजे काय? सगळ्यांना माहितीच आहे. वाक्याचा अर्थ जी क्रिया पूर्ण करते त्याला क्रियापद झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालील वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा. दसऱ्याला लोक आपट्याची पाने वाटतात. आता याचं मिश्र वाक्यात उत्तर कसं होईल? दसरा येतो आणि लोक नाही. आणि हे काय आहे? संयुक्त वाक्य झालं. लोक आपट्याची पाने दसऱ्याला वाटतात. हे सिंपल आहे. लोक दसऱ्याला आपट्याची पाने वाटतात. हे काय आहे? सिंपल आहे. दसरा आला की लोक आपट्याची पाने वाटतात. आला की हे काय झालं? मिश्र वाक्य झालं. समजलं संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्यातला फरक काय आहे? आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालील वाक्याचे चालू वर्तमान काळी रूप लिहा. त्याने अभ्यास केला. आता चालू वर्तमान काळ काय आहे? त्याने अभ्यास केला म्हणजे काय? तो आता अभ्यास करत आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार? 1 येणार. तो अभ्यास करतो. हे काय आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे साधा वर्तमान काळ आहे. त्याने अभ्यास करावा. हे काय आहे? इच्छा आहे किंवा करावा. हे काय झालं? भविष्यकाळी झालं. तो अभ्यास करीत असतो. हे काय आहे? रीती वर्तमान काळ आहे. म्हणजे काय? तो करत असतो. हे त्याची रीत आहे अभ्यास करायची. समजलं? चालू वर्तमान काळ म्हणजे काय? की सिंपल जे आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये चालू वर्तमान काळ. तो अभ्यास करत आहे. सध्या तो करतोय. बरोबर? आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपण बी पेरतो, नंतर कोंब फुटतो. या वाक्यसमूहाचे एक वाक्य तयार करा. आपण बी पेरल्या, नंतर कोंब फुटतो. असं वाक्यसमूहाचं एक वाक्य होणार आहे. मग असा ऑप्शन कुठला आहे? बी पेरले म्हणून बी पेरल्यानंतर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. बी पेरल्यानंतर कोंब फुटतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता आपलं गणिताचं क्वेश्चन चालू झाले आहेत आणि आज सुद्धा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. पहिला प्रश्न आहे गणिताचा. एक वृत्तचिती आकाराच्या भांड्याची उंची 10 सेंटीमीटर व व्यास 16 सेंटीमीटर आहे. तर त्यात किती लिटर दूध मावेल? एक वृत्तिकाचिती आकाराचं भांडं आहे. म्हणजे असं वृत्तचिती. हे काय झालं? त्याचा व्यास झाला, हा व्यास झाला आणि हे काय झाली? त्रिज्या झाली. आर त्रिज्या. ही काय झाली? उंची झाली. आपल्याला काय काढायचं आहे की याच्यामध्ये किती दूध मावेल? मग आपण अगोदर लिहून घेऊया. ह्याची हाईट किती आहे? 10 सेंटीमीटर आहे. व्यास म्हणजेच काय? की डायमीटर हा 16 सेंटीमीटर आहे. बरोबर? म्हणजेच काय? की ह्याची त्रिज्या किती येईल? तर याची त्रिज्या असेल 8 सेंटीमीटर. कारण जो आपला व्यास असतो त्याच्या नेहमी काय असते? त्रिज्या असते. मग वृत्तचितीचे घनफळ ह्याचा फॉर्म्युला काय आहे? तर याचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच. पाय म्हणजे किती? 22/7. आर स्क्वेअर म्हणजे किती? 8 गुणिले 8 आणि हाईट किती आहे आपली? 10 सेंटीमीटर. मग आपल्याला काय करायचं आहे? ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे. 8 8 64 गुणिले 10 640 गुणिले 22/7. ह्यांचा गुणाकार किती येणार? 22 चौक 100. 8 आणि 2 10 भागिले 7. मग ह्यांचं जर आपण काढलं 7ने जर याला भाग गेला तर आपल्याला उत्तर काय मिळेल? 2.01 लिटर. ठीक आहे? म्हणून आपलं उत्तर काय येणार? 2.01 लिटर. सिंपल आपण काय केलं? घनफळाच्या सूत्रामध्ये आपण फक्त व्हॅल्यूज पुट केल्या आणि आपलं उत्तर आलं. समजलं? आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रामचा वेग अखिलच्या दुप्पट आहे. मी काय करते? डायरेक्ट लिहून घेते. राम आहे, अखिल आहे. ठीक आहे? अखिलचा वेग हा अक्षयच्या तिप्पट आहे. म्हणजे अक्षय सुद्धा सामील आहे. तर अक्षयने 1 तास 18 मिनिटात कापलेल्या अंतराच्या दुप्पट अंतरासाठी रामला किती वेळ लागेल? अगोदर आपण काय करून घेऊ? ह्यांचा वेग काढून घेऊ. अखिल हा काय आहे? अक्षयच्या तिप्पट आहे. अक्षयला मी 1 मानते. अखिल झाला तिप्पट. पण अखिलचा जो वेग आहे त्याच्या काय आहे? रामचा वेग त्याच्या दुप्पट आहे. म्हणून 3 गुणिले 2 किती येणार? रामाचा वेग 6 येणार. आता मला एक गोष्ट सांगा.
जे पण अंतर असेल, जे पण अंतर असेल, त्याला जो वेळ लागेल, बरोबर? तर तो जो वेळ लागेल, तो स्पेसिफिक अंतरासाठी लागेल. जर मी अंतर पण दुप्पट केलं, तर आपल्याला जो लागणारा वेळ आहे, तो कसा होणार? तो पण वाढणार ना. जर अंतर वाढलं, तर आपला वेळसुद्धा वाढणार. म्हणून आपला वेळ पण काय होणार? दुप्पट होणार. समजलं? अंतर वाढलं, वेग तोच राहणार, पण वेळ काय होणार? वाढणार. हे मला तुम्हाला सांगायचंय. मग आता आपण काढूया. आपल्याला काय सांगितलं आहे? अक्षयने 1 तास 18 मिनिटात कापलेल्या अंतराच्या दुप्पट अंतरासाठी रामला किती वेळ लागेल? अक्षयने एक स्पेसिफिक अंतर 1 तास 18 मिनिटात कापलं. आता 1 तास 18 मिनिटं हे थोडंसं वेगवेगळं आहे. मी काय करते ह्याला कंप्लीट मिनिटामध्ये घेते. कारण आपल्याला उत्तर कशामध्ये विचारलंय? मिनिटामध्ये. इथे तास आहे, पण आपण मिनिटांचं तासांमध्ये कन्व्हर्ट नंतर करू शकतो. मग मी काय करते? 1 तास म्हणजे किती मिनिटे? 60 मिनिटे. हे वरचे किती आहेत? 18 मिनिटे. म्हणजे किती झाले टोटल? 78 मिनिटे. या 78 मिनिटात अक्षयने काय केलं आहे? एक अंतर कापलं आहे. आणि किती वेगाने? 1 वेगाने. म्हणजेच काय, की एकाचं उत्तर किती आलं? 78 आलं. बरोबर? मग मी काय करणार? राम हा काय आहे? अक्षयच्या 6 पट आहे. म्हणून मी काय करते? रामाचं उत्तर काढते. रामाला किती वेळ लागला? 78. मी जर हे अंतर मानलं, तर रामाने 6 या वेगात किती वेळात ते अंतर पार केलं असेल? तर 6 एक्क 6, 6 त्रिक 18. म्हणजे 13 मिनिटात रामाने जे स्पेसिफिक जे अंतर आहे, ते 13 मिनिटात पार केलं. पण त्यांनी काय आपल्याला प्रश्नात काय सांगितलं आहे, की जे अक्षयने कापलेलं अंतर आहे, त्याच्या दुप्पट अंतर हे रामला लागलं. मग जर अंतर दुप्पट झालं, तर मग वेळ पण काय होणार? दुप्पट होणार. म्हणून 13 दुने 26. त्याला जे अंतर आहे, ते दुप्पट अंतर कापण्यासाठी त्याला वेळसुद्धा दुप्पट लागला. म्हणून आपलं उत्तर आलं 26 मिनिटे. आता पुढचा प्रश्न आहे, एचा पगार हा बी पेक्षा 300 ने जास्त आहे. म्हणजे ह्याच्यात पण काय आहे? ए आहे, बी आहे आणि सी आहे. एचा पगार हा बी पेक्षा 300 ने जास्त आहे. बीचा पगार हा सी पेक्षा 200 ने जास्त आहे आणि बी आणि सीचा एकूण पगार 1800 आहे. आता इथे जर तुम्ही सीला 100 मानले, बीचा पगार हा सीपेक्षा 200 ने जास्त, ह्याला 300 मानले आणि एला जर 600 मानले, म्हणजे काय 300 ने जास्त आहे म्हणून, तर तुमचं उत्तर येणार नाही. कारण तुम्ही हे डायरेक्ट स्पेसिफिक व्हॅल्यू पकडली आणि तुम्हाला इथे देताना सुद्धा स्पेसिफिक 1800 व्हॅल्यू दिली आहे, ज्याचा ताळमेळ बसणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही हा प्रश्न कशाप्रकारे सॉल्व्ह करायचा? तर हा प्रश्न असा सॉल्व्ह करायचा. सीची व्हॅल्यू एक्स मानायची. बीला सीपेक्षा 200 ने जास्त पगार आहे म्हणून एक्स अधिक 200 आणि एचा पगार हा बीपेक्षा 300 ने जास्त आहे म्हणून एक्स अधिक 200 अधिक 300 500. असं जर तुम्ही केलं तर तुमचं उत्तर येणार आहे. आणि आपल्याला काय सांगितलं? बी आणि सीचा एकूण पगार 1800 आहे. म्हणजेच काय? एक्स अधिक 200 अधिक एक्स बरोबर किती आले? 1800. कारण ही काय आहे? बीची किंमत आहे आणि हा काय आहे? सीची किंमत आहे. समजलं? आता तुमचं बरोबर उत्तर येणार आहे. जर तुम्ही 100 ॲझ्युम करून काढलं, तर ते उत्तर तुमचं चुकेल. मग आता ह्याचे उत्तर काय आलं? 2x प्लस 200 बरोबर किती? 1800. 2x इथंच राहतील, 200 इथं गेले. किती राहिले? 1600. एक्सची किंमत किती आली? 800. मग आपल्याला विचारलं काय आहे? एचा पगार किती? सीचा पगार किती झाला? 800. बीचा पगार किती झाला? 800 अधिक 200 1000 आणि एचा पगार किती झाला? 800 अधिक 500 1300. म्हणजे मी सगळ्यांचेच काढून दिले. म्हणून आपलं उत्तर काय आलं? 1300. समजलं? मी हे का काढलं आणि किती सोप्या पद्धतीने एक्स घेऊन सुद्धा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2 फूट रुंद आणि 3 फूट खोलीचा चर खोदण्यासाठी ₹25 घनफुटाप्रमाणे काम दिले आहे. रोज 35 फूट लांबीचा चर खणला जातो. चर खणण्याचे काम 8 दिवस सुरू होते. तर त्याची एकूण मजुरी किती? आता हे कशा प्रकारचे उदाहरण आहे? ह्याच्यामध्ये तुम्हाला काम, काळ, वेळ असं सुद्धा दिलं आहे. अधिक ह्याच्यामध्ये भूमिती सुद्धा ॲड केली आहे. म्हणजे ह्याची थोडीशी लेव्हल अप केली आहे. पण हे किती सोपं गणित आहे हे मी तुम्हाला सांगते. अगोदर आपल्याला काय-काय दिलंय ते बघूया. आपल्याला रुंदी दिली आहे बरोबर? रुंदी किती आहे? 2 फूट. खोली किती दिली आहे? 3 फूट. इथे 3 फूट, 2 फूट आणि आपल्याला तो चर खोदण्यासाठी किती घनफुटाप्रमाणे काम दिलं आहे? तर आपला दर किती आहे? ₹25. हे प्रत्येक घनफुटाप्रमाणे ₹25चं काम दिलं आहे आणि तो काय करतोय रोज 35 फूट लांबीचा चर रोज खणला जातोय.
चर खणण्याचे काम हे किती दिवस चालू आहे? तर काम किती वेळ चालू आहे? 8 दिवस. मग तुम्हाला काय करायचं आहे? सिंपल तुम्हाला लांबी, रुंदी, खोली ह्याच्यावरून तुम्हाला काय मिळेल? घनफूट मिळेल. मग आपण काय काढूया अगोदर? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची किंवा खोली. हे काय झालं आपलं? घनफूट झालं. बरोबर? मग आपल्याला इथे रुंदी आहे, खोली आहे, पण लांबी नाहीये. ही जी लांबी आहे, हे कुठे गेली? 35 फूट लांबी. हा तो रोज जातोय 35 फूट लांबीचा, पण आपल्याला टोटल लांबी दिलेली नाही. मग आपल्याला टोटल लांबी काढायची असेल, तर आपल्याला पहिल्यांदा काय काढायला लागेल? लांबी बरोबर तो रोज किती काढतोय? 35 फूट खोदतोय बरोबर आणि तो किती दिवस खोदतोय? 8 दिवस खोदतोय. मग आपण ह्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं, तर आपल्याला टोटल लांबी मिळेल. मग आपलं उत्तर काय येईल? 8×5 = 40, 8×3 = 24, 4×4 = 8 म्हणजे 280 फूट. हे काय खोदणार आहे तो? 8 दिवसात खोदणार आहे. मग आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे? आपल्याला जो खड्डा खोदतोय, त्या खड्ड्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. खड्ड्याचं क्षेत्रफळ कशासाठी? कारण त्याच्यावरच त्याचा दर ठरणार आहे ना, तो किती आतमध्ये गेला. मग ह्याचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी गुणिले खोली. मग आपल्याला लांबी मिळाली आहे. किती आहे? 280 गुणिले रुंदी किती आहे? रुंदी आहे आपली 2 आणि खोली किती आहे? 3. ह्याला सिंपल सॉल्व्ह केलं तर आपल्याला खड्ड्याचे घनफळ मिळणार आहे किंवा ह्याचं जे पण उत्तर येईल ते खड्ड्याचं घनफळ असणार आहे आणि जे खड्ड्याचं घनफळ असेल त्याला आपण गुणिले 25 करणार. का 25 करणार? कारण प्रत्येक घनफुटाला त्याला 25 रुपये देत आहेत. मग जे टोटल घनफळ येईल त्याला 25 ने गुणलं तर त्याची टोटल मजुरी येणार. मग आपण अगोदर काय करूया? हे गुणूया. 28 दुने 56 गुणिले 3 0 साहित्रिक 18 पास्त्रिक 15 ने 16 म्हणजे 1680 हे काय आहे? घनफूट. आपल्याला एवढा खड्डा खोदायचा आहे. आता आपल्याला त्याची टोटल मजुरी काढायची आहे. आपण एकदम फायनल टप्प्यात आहोत. आपल्याला आता काय करायचं आहे? 25 रुपये हे त्याला काय मिळतंय? प्रत्येक घनफुटाला पैसे मिळतायत. मग 1680 घनफुटाला 25 रुपये याप्रमाणे त्याची टोटल मजुरी किती होईल 8 दिवसाची? तर 25 ने ह्या घनफुटाला गुणलं तर आपलं डायरेक्ट उत्तर मिळणार आहे. ह्याला गुणलं तर आपलं उत्तर येईल रुपये 42,000 आणि ही त्याची 8 दिवसाची मजुरी आहे. आपल्याला तेच विचारलं आहे. समजलं? अगोदर काय केलं मी? व्यवस्थित लिहून घेतलं. आपल्याला त्या खड्ड्याचं काय काढायचं आहे? घनफळ काढायचं आहे. खड्ड्याचं घनफळ काढण्यासाठी आपल्याला लांबी गुणिले रुंदी गुणिले खोली काढायची आहे. आपल्याला लांबी माहिती नाहीये, पण आपल्याला एक त्यांनी सांगितलं आहे, की तो दररोज 35 फूट लांबीचा चर खणतो. म्हणजे काय? तेवढं खणत जातो. मग 35 फूट लांबी हे त्याने 8 दिवस खणली, तर तो टोटल किती लांबी खणेल? 280 फूट. मग आपण काय करणार? आपल्याला लांबी मिळाली. आपण त्याचं घनफळ काढलं. जे घनफळ आलं त्याला आपण जे प्रत्येक घनफुटामागे त्याला 25 रुपये हे मिळायचे पैसे त्याला गुणलं तर आपलं फायनल उत्तर आलं आणि हेच त्याला 42,000 हे 8 दिवसाचं काम करायला 280 फूट खोदायला त्याला पैसे मिळणार आहेत. समजलं? आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता आपल्याला काय दिलं आहे? एक रिलेशन दिलं आहे आणि आपल्याला विचारलं आहे की खालील श्रेणीत पुढे येणारी संख्यांची जोडी कोणती? मी अगोदर काय करते? इथे खाली लिहून घेते. 9/8 ह्याला काय आहे? 8/512 8/6 7/216 7/4 6/64 आणि पुढे आपल्याला हे रिलेशन टाकायचं आहे. आता मला इथे एक गोष्ट दिसते की 9 वजा 1 केला आहे आणि 8चा हा काय घेतला आहे? घन घेतला आहे. त्याच्यानंतर इथं 8 आहे, इथं हा 7 आहे. हा जो 8 आहे तो इथे पुढे कॅरी फॉरवर्ड केला आहे. ह्याच्यातून 1 वजा केला आहे 7 आणि ह्याच्यातून हा जो 8 आहे ह्याच्यातून काय केला आहे? वजा 2 केला आहे आणि ह्याचा काय घेतला आहे? 6चा घन केला आहे. म्हणजेच काय की खाली वजा 2 वर वजा 1 म्हणजे ॲज इट इज इथं घेणार आणि ह्याच्यातून काय करणार? वजा 1 इथे जे असेल ह्याचा काय घेणार? घन घेणार. पुन्हा ह्याच्यातून काय करणार? ह्याच्यातून वजा 2 4तून वजा 2 केले. किती येणार आपलं उत्तर? 2 येणार आणि हा 6 काय होणार? इथं कॅरी फॉरवर्ड ॲज इट इज होणार, पण इथून पुढे काय होणार? वजा 1 होणार. 6तून 1 गेला किती राहिले? 5 राहिले. 2चा काय येणार इथं? 2चा घन येणार. 2चा घन किती आहे? 8 आहे आणि हेच आपलं फायनल उत्तर आहे. मग असं उत्तर कुठल्या ऑप्शनमध्ये आहे? 6/2 5/5/8. मग असं उत्तर ऑप्शनमध्ये कुठं आहे? 6/2
फक्त ऑप्शन क्रमांक 2 मध्ये 6/2 आहे आणि पुढे 5/8 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. समजलं? इथून लगेच लॉजिक लागलं मला, की हा 8चा घन आहे, हा 6चा घन आहे, 4चा घन आहे. मग पुढे काय येणार? 2चा घन येणार 8 आणि इथं 9, 8, 8, 7, 7, 6 आणि मग इथे काय येणार? 6, 5 असं जरी केलं असतं, तरी तुमचं आलं असतं. ठीक आहे? आता नेक्स्ट बघूया. हा प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता आपलं बुद्धिमत्ता सुरू झाला आहे आणि आजचे बुद्धिमत्ताचे प्रश्न सुद्धा खूप हटके लेवलचे आहेत. आपला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या संख्या मालिकेत 8 नंतर 18 किती वेळा येतात? म्हणजेच काय, आपल्याला अशी संख्या शोधायची आहे 818. मग अशी संख्या कुठं आहे ते बघूया. 818 इथे आहे, 8 इथं आहे, 18 इथं आहे. म्हणजे ही एक आहे, 818 ही एक आहे, 1, 2, 3, 818, 4, 818 ही एक आहे. इथे पुढे एक एकच आहे, 818, 811 आहे, 818. म्हणजे किती वेळा आले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे ते किती वेळा आले? 8 वेळा आले. आता हा प्रश्न 5वीच्या मुलाला दिला तरी सोडवायला येईल. कारण असा प्रश्न देण्यामागचा एकच उद्देश असतो, हे 8, 1, 8, 1 इतक्या वेळा दिलंय, की तुम्ही पहिल्यापासून जर मराठी, जी-के सोडवत आला असेल, तर असा प्रश्न बघितला की तुमचं एकदम डोकंच हललं पाहिजे. त्यासाठी हा प्रश्न आहे. सोप्पा तर इतका आहे, खूप सोप्पा आहे. त्यामुळे हे प्रश्न स्किप करायचे नाहीत. थोडंसं कॉन्सन्ट्रेशननी सॉल्व्ह करायचं. ठीक आहे? आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात. म्हणजे 1 वाजता 1, 2 वाजता 2 टोल याप्रमाणे 24 तासात एकूण किती टोल पडतील? आता आपण काय हे कसं सॉल्व्ह करायचं आहे? हे बघा, 1 ते 12 पर्यंत म्हणजे 1 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत किती टोल पडतात ते आपण अगोदर काढू. 1 वाजता 1 पडेल, 2 वाजता 2 पडेल, 3 वाजता 3 पडेल. असं आपल्याला 12 पर्यंत काढायचं आहे. मग ह्याच्यासाठी शॉर्ट ट्रिक मी काय सांगितली होती मागे? 12 गुणिले 13 भागिले 2. हे काय येणार? ह्या सगळ्यांची बेरीज येणार. ठीक आहे? ह्याच्यासाठी सूत्र कुठलं वापरलं आहे? n गुणिले n+1 डिवाइड बाय 2. हे सूत्र मी इथे वापरलं आहे. जेव्हा अशा आपल्याला सलग संख्यांची बेरीज करायची असते तेव्हा हे सूत्र वापरायचं. मी इथे 2 ने भाग घालवते. बेसक 12, तेरिसक 78. मग मला एक कळलं की 1 ते 12 म्हणजे 24 तासातल्या पहिल्या 12 तासात किती टोल पडतात? 78 पडतात. मग नेक्स्ट 12 तासात किती पडतील? 78च पडतील ना. आपण जे आपलं स्टँडर्ड घड्याळ आहे त्याच्यामध्ये आपण 12, 13, 14, 15 असं मोजत नाही. तिथे सुद्धा आपण 1 ते 12च मोजतो आणि आपलं जे स्टँडर्ड घड्याळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा 1, 2, 3, 4 असंच असतं. त्याच्यामुळे इथं तुम्ही मिसअंडरस्टँडिंग करू नका. आता हे 12 पर्यंत आहे, मग पुढे मी 13 ते 24 पर्यंत घेते. तेव्हा 13 ते 24 पर्यंत येणार नाही आणि तुमचं उत्तर सुद्धा चुकणार. मग आपण काय करूया इथे? आपल्याला मिळालं की पहिल्या 12 तासात किती मिळतात? 78 पडतात. दुसऱ्या 12 तासात म्हणजे शेवटचे जे 12 तास आहेत त्याच्यामध्ये 78 टोल पडतात. मग असं टोटल 24 तासात किती टोल पडतील ह्यांची बेरीज करायची. 8 आणि 8 16, 7 आणि 7 14 आणि 1 15 म्हणजे किती पडतील? 156. समजलं? मी हा प्रश्न यासाठी घेतला, तुम्हाला वाटेल मॅडमनी किती सोपा प्रश्न घेतला, पण इथे 24 तास विचारले आहेत आणि जसं मी अगोदर सांगितलं की 13 ते 24 असं घ्यायचं नाही. ह्याच्या बदली सुद्धा 1 ते 12 असंच घ्यायचं आहे. ठीक आहे? इथं मिसअंडरस्टँडिंग करून घ्यायची नाही. तुमचं उत्तर चुकेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता आपला हा जो पुढचा प्रश्न आहे, ह्याचं उत्तर मिनिटे दिलं आहे, पण मला असं वाटतं की ह्याचं उत्तर सेकंद आहे. कसं ते बघूया. जर वर्ष बरोबर दिवस, तर तास बरोबर किती? हे बघा, वर्षानंतर काय असतं? वर्षानंतर महिने असतात. म्हणजे काय? काही महिन्यांचे बनून म्हणजे 12 महिन्यांचं वर्ष होतं आणि 365 किंवा 366 लीप इयर असेल त्यानुसार ह्या दिवसांचे महिने बनतात. बरोबर? म्हणजेच काय? की वर्षानंतर सगळ्यात लहानचं त्यांनी युनिट पकडलं आहे दिवस. जर आपण इथे तास घेतला, तर किती तासांचा 1 तास किती मिनिटांचा असतो? 60 मिनिटांचा 1 तास असतो. बरोबर? पण मिनिटानंतर सुद्धा काय येतं? सेकंद येतं. म्हणजे काय? की सगळ्यात लहान काय आहे? सेकंद आहे. जसं वर्षाचं सगळ्यात लहान त्यांनी दिवस पकडला आहे, तसं तासाचं सगळ्यात लहान आपण काय पकडलं पाहिजे? सेकंद पकडलं पाहिजे. लगतचं लहान पकडायचं असतं तर वर्ष बरोबर महिने आलं असतं. मग तास बरोबर मिनिटे आली असती. पण त्यांनी काय केलं आहे? सर्वात लहान युनिट घेतला आहे आणि सर्वात लहान युनिट हे सेकंदच आहे.
तुम्हाला ह्याचं उत्तर काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता आपण नेक्स्ट बघूया. आता आपला हा प्रश्न खूप सोपा आहे, पण कन्फ्युजन काय होतं ते मी सांगते. बगळे किती आहेत? 5 आहेत. मासे किती आहेत? 5 आहेत. आणि किती मिनिटात खातात? तर 5 मिनिटामध्ये खातात. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या. हे जे 5 बगळे आहेत ना, ते एकत्रित 5 मिनिटात 5 मासे खातात. मग जर बगळा एकच असेल, तर 1 मासा खायला त्याला किती वेळ लागेल? 5च मिनिटं लागतील ना. म्हणजे एक बगळा 5 मिनिटात एकच मासा खातोय. मग भले 5 असू द्या, 10 असू द्या, 15 असू द्या. प्रत्येकजण आपापल्या वाट्याचा एक मासा खातोय ना. तो एक मासा खायला त्यांना 5 मिनिटं लागतंय. म्हणून आपलं उत्तर काय येणार? 5 मिनिटे. इथं कन्फ्युजन करू नका. आता इथं तुमचं कन्फ्युजन काय होऊ शकतं? जर 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात, तर एक बगळा 1 मासा 1च मिनिटात खाणार, असं होणार नाही. कारण प्रत्येक जण जसं मी सांगितलं आपापल्या वाट्याचे मासे खातायत आणि ते 5 मिनिटात ते मासे खातायत. समजलं? आता आपण नेक्स्ट क्वेशन बघूया. अनिल हा स्नेहलपेक्षा उंच आहे. मी प्रत्येक वेळी वेगवेगळी नावं घेते म्हणून म्हटलं आज आपलं नाव घ्यावं. अनिल काय आहे? हा स्नेहलपेक्षा उंच आहे. आणि स्नेहल जी निखिलपेक्षा उंच आहे. म्हणजे स्नेहल ही कोणापेक्षा उंच आहे? निखिलपेक्षा उंच आहे. मग स्नेहल सर्वात बुटकी नसेल काय? नाही, नसणारच आहे. कारण स्नेहल मध्यम आहे ना. सगळ्यात बुटका कोण आहे? निखिल आहे. पण आपला प्रश्न बघा कसा विचारलाय. स्नेहल सर्वात बुटकी नसेल काय? म्हणजे आहे का वगैरे असं नाही. नसेल काय? नसेलच ना. नाही. बरोबर? असे प्रश्न फिरवून विचारले तर कन्फ्यूज व्हायचं नाही. आता नेक्स्ट क्वेशन तुमच्यासाठी ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.